नमस्कार. पयलीं म्हणजे सबंद गोयचे लोकांचे प्रेम आणि त्यांचे आशिर्वादान आज आय एम आउट ऑफ कोविड-19 आणि आय थँक्स मणिपाल हॉस्पिटल, डायरेक्टर ऑफ मणिपाल हॉस्पिटल, ऑल डॉक्टर्स ऑफ मणिपाल हॉस्पिटल, तातूंत डॉक्टर ऑस्कार रिबेलो, डॉक्टर एलेन रॉड्रिग्स, डॉक्टर मिलिंद नायक, डॉक्टर मिश्रा and डॉक्टर अमोल. आणि हातूंत सगळे जे काम करतालो तो डॉक्टर शेखर साळकर अलॉंग वीथ हेड ऑफ द RMO आणि ऑल सिस्टर्स, स्पेशली जी नम्रता सिस्टर आसा. आणि गेले 9 दीस सादारण जो ट्रिटमेंट दिला तांचें कौतुक करपा सारकें. आणि त्या खातीरूच आय थँक्स ऑल द स्टाफ ऑफ द Manipal Hospital, also the donors of the plasma, those who have donated plasma to me and also to others where they are donating. हांव रिक्वेस्ट करता सबंद गोंयच्या डोनर्सांक की तांणी फुडें सरचें यंग जनरेशनान. जो प्लाज्मा थेरपी इज द ओनली थेरपी टू गेट आउट फ्रॉम कोविड-19. आणि त्या खातीर प्रत्येकान जाता आसत जाल्यार आपले परीन किंवा दुसऱ्याक मदत करपा खातीर प्लाज्मा डोनेट करची. शिवाय जो कोविड-19 आसा तो आज पसरत आसा. गव्हर्मेंटा कडेन ज्यो फॅसिलिटी आमी 6 म्हयने पयलीं सांगिल्ल्यो, स्पेशली जे मशीन म्हणजे जो वेंटिलेटर टायप HFCNO2 हे जे मशीन आसा ते अवेलेबल आसपाक जाय. आणि म्हजे म्हायती प्रमाणे फक्त 20 ते 25 मशिनां प्रायवेट हॉस्पिटल एज वेल एज गोवा मेडिकल कॉलेजींत आसा. आज जवळ जवळ म्हाका जी म्हायती मेळ्ळ्या ती जवळ जवळ 200 वेंटिलेटर्स येवन गोवा मेडिकल कॉलेजींत बसोवपाची उरल्या. पूण हे वेंटिलेटर पेक्षा ही मशीन एट म्हणजे इमिजिएट लेवल कशी मेळटली हें हेल्थ मिनिस्टरान, डिपार्टमेंट ऑफ गोवा मेडिकल कॉलेज, हेल्थ डिपार्टमेंट आणि मुख्यमंत्र्यांनी पळोवपाची आवश्यकता आसा. कारण हेंच मशीन आज कितलेशाच लोकांचो प्राण वाचोवपाक उपयोगी पडला. आणि हें मशीन अवेलेबल करप हें सरकाराचें कर्तव्य आसा. कारण जी बारीक गव्हर्मेंटाचीं हॉस्पिटल आसा, गोवा मेडिकल कॉलेज आसूं किंवा ESI हॉस्पिटल आसूं, हातूंत ह्यो सोयी खूब कमी प्रमाणांत आशिल्ल्या कारणान पेशंटांक जाय तसो ट्रिटमेंट थंय मेळना. आनी त्या खातीर इमिजिएट एक्शन गव्हर्मेंटाच्या माध्यमांतल्यान आमकां ही जाल्ली जाय.